समाचार अब तक, सत्य का साहस। खंबीर मानसिकता याचबरोबर शारीरिक सुदृढतेची शिकवण देणाऱ्या जुदो खेळाच्या संघटनेस सर्वतोपरी मदतीसाठी राज्य शासन नक्कीच पाठीशी राहील असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। सुवर्ण महोत्सवी राज्य जुदो स्पर्धेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते। 4 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धा माणकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित आहेत। राज्य जुदो संघटनेने ज्या जिल्ह्यांमध्ये जुदोच्या मॅटर्स आणि खेळण्यासाठी जागा नाही त्या जिल्ह्यांची नावे कळवावीत। तेथेही जिल्हा विकास आराखड्यातून मॅटर्ससाठी आर्थिक मदत आणि जागा मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील। यावेळी राज्यातील खेळाडूंनी दाखवलेल्या जुदो आणि संरक्षण यांच्या प्रात्यक्षिकांचे कौतुक करत फडणवीस म्हणाले की या खेळातून नैतिकतेचे धडे खेळाडूंना दिले जात असल्याने राज्यातील सर्व कुमार आणि युवक-युवतींनी या खेळाचे प्रशिक्षण घेतले पाहिजे। खेलो इंडियाच्या माध्यमातून घेतलेल्या स्पर्धांमध्ये महाराष्ट्र राज्य हे देशात प्रथम आले असल्याचे सांगत त्यांनी खेळाडूंना अधिक चांगल्या दर्जाच्या साधन सुविधा शासन उपलब्ध करून देत आहे। याचबरोबर नामांकित स्पर्धांमधून नैपुण्य प्राप्त खेळाडूंच्या बक्षिसांची रक्कमही 1 कोटी रुपयांपर्यंत नेली आहे असे त्यांनी सांगितले। मानकापूर क्रीडा संकुलासाठी शासनाने येथे सुधारणांचा प्रस्ताव मंजूर करून 700 कोटी रुपये राखीव ठेवल्याचे सांगितले। ते म्हणाले की या ठिकाणी नागपूर जुदोच्या सरावासाठी आधुनिक साहित्यांसह जागा उपलब्ध करून दिली जाईल। यावेळी व्यासपीठावर उपस्थित पुण्याचे प्रसिद्ध उद्योगपती आणि कार्यक्रमाचे विशेष अतिथी पुनीत बालन यांनी सांगितले की व्यवसायात नाक्यापोटी मिळणाऱ्या एकूण रकमेतील 30% रक्कम शासनाच्या करांसाठी, 40% रक्कम स्वतःसाठी आणि 30% रक्कम समाजासाठी खर्च करण्याचा सल्ला त्यांच्या मातोश्रीने दिला असून आम्ही राज्यातील खेळ आणि खेळाडूंनी त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून दरवर्षी 50 कोटी रुपयांची रक्कम राखीव ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले। कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जुदो स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले। महाराष्ट्र जुदो असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय भोसले, महासचिव शैलेश टिळक, राज्य क्रीडा विभागाचे उपसंचालक शेखर पाटील, बालन ग्रुपचे प्रमुख पुनीत बालन आदी उपस्थित होते। यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 10 जुदोपटूंनी विविध प्रात्यक्षिक सादर केली। उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सामनाधिकारी आणि प्रमुख पंच यांचा सत्कार करण्यात आला। या स्पर्धेत राज्याच्या 32 जिल्ह्यातून आणि क्रीडा प्रबोधिनी येथून एकूण 1100 जुदोपटू सहभागी झाले आहेत। समाचार पत्रकसाठी रिंकू पांतावणे, नागपूर।